भारतीय जनता पक्षाच्या संबंधित लोकांना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीला अशा पद्धतीनं मारून टाकलं. मित्र हो, आपला पक्ष सुसंस्कृत आहे, इतर पक्षापेक्षा वेगळा आहे असं जो काही डांगोरा पिटतो ना हा भाजपा, असा डांगोरा, अशा अगदी ढोल वाजवणाऱ्या या भारतीय जनता पक्षाचीच पातळी आता रसातळाला पोहोचली आहे. आणि बघा, हे सगळं सर्वश्रुत आहे, सर्वज्ञात आहे, पण बघा ही पातळी किती खालच्या पातळीला पोहोचली आहे, किती खालच्या थराला गेली याचं सगळ्यात मोठं उदाहरण आता भाजपानं समोर आणलेलं आहे. जेवढं हे धक्कादायक आहे ना, तेवढं ते चिंताजनक सुद्धा आहे. बघा, भारतीय जनता पक्षानं केवळ आणि केवळ सत्तेच्या लालसेपोटी MIMशी युती केली आणि आपली सगळी ध्येय, धोरणं, विचार सगळं काही गुंडाळून ठेवलं. आणि आता तर राजकारणातील नैतिकतेवर दिवसा ढवळ्या बलात्कार झालेला आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल बघा, बदलापूर इथल्या त्या चिमुरडीवर झालेल्या बलात्काराचं प्रकरण आणि आरोपी अक्षय शिंदे यांचं झालेलं एन्काउंटर. बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये ऑगस्ट 24 मध्ये 2 चिमुरड्यावर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटलेले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केलेला होता. म्हणजे या एन्काउंटरच्या बाबत सुद्धा बऱ्याच शंका कुशंका निर्माण झालेल्या होत्या, काही आरोप देखील करण्यात आले होते. हे सगळं प्रकरण दडपण्याचा आरोप असलेले शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि शाळेचे सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता. आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर हे कोतवाल आणि आपटे फरार झाले होते. ठाण्याच्या क्राईम ब्रँचच्या पथकानं तब्बल 35 दिवसानंतर कर्जतच्या फार्म हाऊस मधून त्यांना अटक केली. आता कल्याणच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये या आपटेवर आणि कोतवाल यांच्यावर हा खटला सुरू आहे. शाळेतल्या सफाई कर्मचारी अक्षय शिंदे यानं 2 चिमुकलीवर अत्याचार केले. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शाळा आणि पोलिसांकडून सुद्धा पालकावर दबाव टाकला गेला. चिमुरडीवरील अत्याचाराआधीचे 15 दिवसाचे फुटेज सुद्धा गायब झालं. या सगळ्या आरोपांनी भलतीच राळ उडवली होती. राज्य सरकार अत्याचाराचे प्रकरण गंभीरपणे घेत नसल्यानं 20 ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी तब्बल 12 तास रेल रोको केला. त्यानंतर न्यायालयानं सुद्धा सरकारला धारेवर धरलं. त्यानंतर शाळेचे अध्यक्ष हे उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे, मुख्याध्यापिका अर्चना आठवले यांना या प्रकरणामध्ये सहआरोपी करण्यात आलं आणि पॉक्सो कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल झाला. आणि मग नंतर हे प्रकरण SIT कडे वर्ग केलं. बदलापूरच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरून गेला होता. यातले आरोपी हे भाजपाशी संबंधित असल्यामुळं एवढ्या मोठ्या प्रकरणातही भाजपा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असे आरोप सुद्धा झाले होते. मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेच्या एन्काउंटर बद्दल सुद्धा मोठा गदारोळ उठला होता. हा खरा एन्काउंटर आहे की खोटा यावर बरीच चर्चाही झाली. भारतीय जनता पक्षाच्या संबंधित लोकांना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीला अशा पद्धतीनं मारून टाकलं, अशा प्रकारचा एक खळबळजनक आणि तितका धक्कादायक आरोप देखील केला गेला होता. या प्रकरणाशी आणि त्यातल्या आरोपींशी आपला कुठलाही संबंध नाही असं भाजपाकडून त्यावेळी सांगितलं गेलं होतं. आणि आता मात्र भाजपानं बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असताना सुद्धा त्या शाळेचे सचिव तुषार आपटे यांना बदलापूर पालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी घेऊन त्यांचा सन्मान केला. एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये अटक झालेल्या आणि जामिनावर असलेल्या या आपटेंचा असा सन्मान करून भाजपानं सर्वात मोठा निर्लज्जपणा दाखवला आहे असं आता लोक म्हणू लागले. कुठल्या तोंडानं भाजप नैतिकतेच्या गप्पा करतो? नैतिकतेवर बोलण्याचा अधिकार तरी भाजपाला आता उरला आहे का मित्रांनो? तुम्हीच सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.